मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 69. देवा श्री गणेशा. योके बेडरूमचं दार बंद करणाऱ्या तिच्याकडे काळजीनेच पाहिले. सर्व काही आवरता आवरता 12 वाजत आलेले आणि ती दमली आहे हे ओढलेला चेहराच सांगत होता. अहो, गेल्या 6 दिवसात 600 वेळा विचारला तुम्ही हा प्रश्न. मोठा उसासा टाकतच बेडवर चढली. त्याचं काळजी करणं हवं हवंसं होतं. रोज रात्री मिठीत घेऊन पाठीवर त्याच्या हाताचा मसाज खरंच मलम होतं. राजीव, मी आज हरतालिका पूजा केली, उपवासही केला. संपले 5 दिवस. यांना काही समजलंच नाही बहुतेक. तो अब आपकी फिक्र भी ना करो. तिला जवळ घेतच होता की करा ना काळजी, पण दुरूनच. थोडीशी मागे होतच खुदकन हसली. दूर रह के काळजी वो कैसे? कपाळाला आठ्या पडल्याच. रोज मिठीत यायचं असतं. आणि आज काय नवीन रूल? हो, आईने सांगितलं आहे. गणपती आहेत ना, मग दूर दूर. ओठांवर हात ठेवतच हसत होते. व्हॉट? आवाज तर इतका त्रासिक की जणू पुढची 12 वर्ष दूर राहायचं आहे. हो, तिचं हसू काही थांबेना. आठवत होतं आईचं बोलणं. काही वेळापूर्वी आईने सांगितलेलं, पुढच्या 5 रात्री दूर दूर राहण्याचा नियम. बोलताना आई अवघडलेली अन मेघा गोंधळलेली. पूर्वी कधीच असं काही सांगायची वेळ आईवर आली नव्हती. पण मेहरांच्या सुनेला हे सगळं माहीत असणं आवश्यक आहे आणि ते मीच समजावून सांगणार. अजून कोण? अगं, समजतंय का मी काय म्हणते? 5 दिवस संयम. हे मात्र हळूच कानात सांगत डोळे मिचकावले. आई, तू ना जा बाई, काहीही बोलते. झोप आता. गुड नाईट. तिला बेडरूमकडे हलकसं ढकलतच ही वर पळाली. 5 काय, इथे 50 दिवसांचा संयम झाला आहे आणि पॅराडाईजला पोहोचेपर्यंत लग्नाला 2 महिने होतील. अजून एकही दिवस वाढीव संयम म्हणाले ना तर राजीव एकटेच निघून जातील पॅराडाईजवर. गणपती उद्या येणार आहेत, आज नाही. तोही हुशार. बायकोला मिठीत घ्यायला शक्कल लढवली. अहो, बाप्पा तिथे खाली आहेत, लिव्हिंग रूम मध्ये. तिचंही मुद्दाम डिवचणं. बाप्पाला काहीही दिसत नाही आणि आपल्याला पण बाप्पा दिसत नाही. लाईट बंद करत बदमाश बाहुबलीने बाहुलीला मिठीत घेतलंच. राजीव, मिठी मलाही हवी आहेच. या बाबतीत मी आईचं काही ऐकणार नाहीये. दिवसातून 1 मिठी मस्ट आहे. परकर पोलक घालून सजलेली जिया अन रडत रडत लेगिन कुर्तीमध्ये वावरणारी आर्या. बाप्पा आणायचा आहे ना घरी, मग ट्रॅडिशनल ड्रेसच घालावा लागेल. मम्माची बजावणी. अन बायकोच्याच प्रत्येक प्लीज प्लीज नंतर साहेबही धोती कुर्ता घालून लिव्हिंग रूम मध्ये अवतरले. सोफ्यावर बसून पेपर वाचत तिची नऊवारीतली लगबग पाहत होता. आज 1.5 महिन्यांनी लग्नातले पोशाख परिधान करून नटलेले दोघेही. हार, फुलं, दुर्वा ताटात नीट सजवून वळलीच की काचे लगतच्या सोफ्यावरून तिच्यावर खिळलेली एकाग्र नजर. सकाळच्या प्रसंगावरून हलकीशी नाराज जाणवून हसू अडवलंच गालात. सॉरी राजीव. काय पण आहोंची इच्छा म्हणे तुम्हाला नऊवारी नेसवताना हेल्प करतो. मला मिठीत घेऊन मनवणं आणि तेवढ्यात राधाताईंची दारावर टकटक. मेघाताई, चला मी फ्री झाले, साडी नेसवते तुम्हाला. असं म्हणणाऱ्या राधाताईंवर तर आज साहेबांना खूपच राग आला. नाईलाजाने हलकसं हसत रूम बाहेर पडावं लागलंच. पण राधाताई अजूनच व्रात्य. म्हणे भाऊजी नाराज झाले का? त्यांना म्हणावं साडी नेसवायचं काम फक्त राधाताई करणार, बाकी रात्री साडी सोडवायचं काम. मला डोळा मारून खिखी. प्रिया नाहीतर राधाताई, कुणी ना कुणी असतेच मला राजीवजींवरून छळायला. पण दोघींनाही माहित नाही, साडी सोडवायचं प्रात्यक्षिक अजून तरी घडलेलं नाही.
तिच्यावर राग दाखवायचा म्हणून मुद्दाम चेहरा पेपर आड केला. पण किचनकडे जाणाऱ्या तिचं नऊवारीतलं मोहक रूप न पाहताही राहावे ना. हळूच पेपर आड एक नजर तिच्याकडे. मेघा, उफ, यू लुक अमेजिंग इन दिस साड़ी. व्हाई आर यू स्माइलिंग? सुबह सुबह मेरा मूड स्पॉइल किया. मैंने 6 दिन आपको बिल्कुल परेशान नहीं किया. आज तो मुझे इनाम मिलना जरूरी था. तो मेघा, बिजी सिंस मॉर्निंग, मुझे किचन में भी आने नहीं दिया. शी सेड सोवळं. होठों की मिठास तो नहीं मिली. मोदक पण दिला नाही. शी सेड नैवेद्य दाखवल्यावर. यार बाप्पा, व्हॉट इज दिस? बीवी भी नहीं, मोदक भी नहीं. ये क्या रूल्स है? डॅड प्रमाणेच अजून एक जण रूल्सना थोडंसं मोडण्यात गुंतलेलं. अजून कोण? आर्या आणि तिला जियाची साथ. गुरुजी, आज्जो, प्लीज ना, इथे मेन गेट पासून बाप्पाला घरात आणूया ना. हो आज्जो, आमच्यासाठी थोडंसं ऍडजस्ट करा ना. काल दुपारी बाप्पा घरी आला तेव्हा दोघीही शाळेत. बाप्पाला कसं वाजत गाजत घरी आणायला हवं. काल दुपारी दादाजींनी मूर्ती दारातून हातात घेतली आणि दादीजींनी ओवाळून बाप्पाचं स्वागत केलं. पण असं कसं ना? 2 इवल्याशा जीवांना ते पटत नव्हतं. असं घरात स्थानापन्न झालेल्या बाप्पाला पुन्हा बाहेर न्यायचं नसतं. पण काळे आज्जोही चिमण्यांच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे पाहून गोंधळले. पण अजून प्राणप्रतिष्ठा तर नाही ना झाली? प्लीज ना आज्जो. आर्याचं उत्तर. क्लब हाऊसच्या गणेश स्थापनेत सतत पुढे असल्याने संपूर्ण प्रोसेस तोंडपाठ. बरं, फक्त तुमच्या दोघींसाठी. हलकसं हसत चिमण्यांची गोजीरवाणी विनंती मान्य केलीच. अरे बाप्पा बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. आर्याचा खणखणीत आवाज गेट पासून मुख्य दरवाजापर्यंत घुमला आणि दारात आरतीचे ताट घेऊन उभी ती सगळ्यांना पाहून आनंदली. बाप्पा आणायला सर्वजण हवे म्हणत आर्या मम्मा सोडून सगळ्यांनाच बाहेर घेऊन गेलेली. मम्मा, तू बाप्पाला ओवाळायची तयारी कर, ही ऑर्डर देतच सगळ्यांच्या हातात दिलेले टाळ आणि माझ्या मागून सगळ्यांनी म्हणायचं मोरया, या खास सूचना देतच मेन गेटवरून बाप्पाचे आगमन होत होते बहराविलामध्ये. ती फक्त साठवत होती त्याला डोळ्यात. 2 फुटी शाडूची भरीव मूर्ती तशी जडच होती, पण बाहुबलीने सहजच पेललेली पाटावर. धोतरातील सावकाश अन दमदार पाऊल, तिला दुरूनच पाहून चेहऱ्यावरचं हे हलकसं हसू, काळजाचा ठोका चुकवणारं. दारात बाप्पाला घेऊन उभ्या त्याला ओवाळताना निरांजनाच्या पिवळसर ज्योतीत डोळ्यातलं पाणी चमकलं. प्रतिष्ठापनेला त्याच्या जवळ बसून एक एक वस्तूंची मदत करताना मनात निराळच समाधान. व्हॉट इज गोत्र? काळे गुरुजींनी त्याला विचारता यानेही वळून मेघाला विचारलंच. हे असलं काही साहेबांना माहितीच नाही. गुरुजी, कश्यप, तिने हळूच सांगितलं आणि तो चमकला. इने कैसे पता? मम्मीजींना विचारलं कालच. पूजेत माहिती असावं लागतं. त्याला हात पुसण्यास नॅपकिन देत तिचं कानातच कुजबुजणं आणि त्याचं स्मार्ट बीवी विचार करत मान डोलावणे. या दोघांच्या कुजबुज गप्पाच त्याला तिथे स्वस्थ बसवून ठेवत होत्या. नाहीतर प्रतिष्ठापनेसाठी 1 तास जाणार? नो वे. पण तिच्याशी अधूनमधून गप्पा करता येणार. तिचं हाताला हात लावत तो ओझरता स्पर्श, हे मात्र सगळं हवंहवंसं. प्रतिष्ठापना पार पडली आणि दोघांच्या हाती आरतीचं ताट. त्याचं जोरात गोल फिरवणं तिने हाताचा दबाव देतच अडवलं. हळू, दिवा आहे, हेही कुजबुजत समजावलं. सुख करता नंतर लवथवती विक्राळा, नंतर दुर्गेची. एक एक आरती ऐकून तो चकित. गणपतीची आरती थोडीशी सोडली तर बाकी काहीच येत नाही आणि हिला एकूण 1 आरती तोंडपाठ. और कितनी देर? हे असं किती वेळ ओवाळायचं विचारलंच आणि ती घालील लोटांगण म्हणत गोल फिरली. डोळ्यांनीच समजावलं. झालं हो, किती घाई. डॅड आरती सगळ्यांना देत असताना
मी मोदक देते. आर्याने गोड काम स्वतःहून घेतलं हातात. मूर्तीचा तेजपुंज चेहरा, पाणीदार डोळे न्याहाळत ती हात जोडून तिथेच उभी. आता मोदक मिळणार ना? त्याच्या झुकून कानात विचारलेल्या प्रश्नावर हसू उमटलंच. हो मेहराजी, तुम्हाला तर 2 मोदक. उकडीच्या मोदकातला पहिला मोदक त्याच्याच हातावर ठेवला. दुपार तशी निवांत होती, पण संध्याकाळनंतर दर्शनासाठी येणाऱ्या मंडळींची वर्दळ वाढली. मम्मीजी पापाजींचा भला मोठा मित्रपरिवार, ज्याला जसे जमेल तसे दर्शनास येत होते. सगळं काही आमच्या गुडिया आणि मेघाने केलं. मम्मीजींचं सगळ्यांसमोर केलेलं कौतुक सुखावून जात होतं. सगळ्यांची उठबस पाहताना, चहा नाश्त्याचे बघताना त्याच्याकडे फारसं बघायला वेळ नव्हताच. बाप्पाची प्रतिष्ठापना रेकॉर्ड करून आपल्या परदेशी भावंडांना पाठवायचं काम जियाने चोख बजावलं. 9:30-10 पर्यंत लोक येतच होते. रात्रीची आरती, नैवेद्य करून झोपायला जेवायलाही उशीरच, आणि सतत उभं राहून पायाचे तुकडे पडायची वेळ. मम्मीजी, पापाजी, आई, बाबा आणि चिमण्यांना झोपायला पाठवून अखंड दिव्यात तेल घातले. मनोभावे मनातच नमस्कार केला. एक नजर बाहेर पाहिलंच. तो लॉनमध्ये फेऱ्या मारत फोनवर बोलत होता. कधी संपणार यांचा कॉल? झोपायचंय मला. उसासा टाकतच सोफ्याच्या कोपऱ्यात उभी करून ठेवलेली गादी अंथरायला घेतली. बाप्पाच्या सोबत लिव्हिंग रूममध्ये कुणीतरी असायला हवे, रीत असते, आईने समजावले, आणि तिने ती जबाबदारी स्वतःकडे घेतली. अगं मी झोपतो, बाबा सांगत होते, पण तिने नकार दिला. पहिल्यांदाच घरी राहायला आले याचा कोण आनंद होता. असं खाली कसं झोपवणार? बाबा, मलाच लवकर उठायचं आहे, उद्या होम आहे ना. तिनेही समजावत बाबांना गेस्टरूम मध्ये पाठवलं. ये क्या है? त्याचा गोंधळलेला प्रश्न ऐकून बेडशीट खोचणारे हात थबकले. तुमची झोपायची जागा. नजर चोरतच तिचं गालात हसणं. व्हॉट? कपाळाला भरमसाठ आट्या. हो, आज तुम्ही इथेच झोपायचं. रादर रोज रात्री. रोजवर अगदी भारंभार वजन देतच हसू मात्र दडवलं. वाय? रागातच गादीकडे पाहत होता. ते बाप्पाला रात्री एकटं वाटायला नको ना, म्हणून घरातील अत्यंत जबाबदार व्यक्तीने बाप्पाला सोबत करायची असते. तिचं लाडीक बोलणं. कुछ भी. खांदे उडवत खदखदून हसत होता. खरं, शास्त्र असतं ते. आता तीही गंभीर झाली आणि त्याचं हसणं बंद. और आप? ती कुठे झोपणार? प्रश्न पडलाच, कारण गादी तर छोटीशी होती. मी वर बेडरूम मध्ये. मिश्किल डोळे नाचवले. मैं यहां अकेला नहीं सोऊंगा. रागात निषेध. ठीक आहे, मग तुम्ही वर बेडरूम मध्ये झोपा, मी इथे झोपते. तिचा उसासा टाकत तोडगा. वहां भी अकेला. नाक आकसत हिरमुसला. अरे, बेडरूम मध्ये मऊ मऊ गादीवर झोपा ना. पातळ पांघरूण उघडतच तिचं सांगणं. मला मऊ मऊ गादी नको, अगर आप हमारे पास हो. पांघरूण सकट ओढतच घेतलं मिठीत, आणि तिचं दचकून आसपास पाहणं. मेघा, आपके बिना तो रेशमी गद्दे में भी काटे चुभेंगे. सोडा, आई येईल. सध्याची नवीन भीती. अहो, जवळ यायला लागले की आई येईल असं घाबरवायचं. झोपले आई बाबा. लाईट्स बंद. लॉन मध्ये फेऱ्या मारणाऱ्या त्याला दिसले होतेच. बाप्पा आहे, सोडा. त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न. बापा, आज सुबह से मैंने इन्हें गले नहीं लगाया, प्लीज. हा, थोडी देर. बाप्पाच्या मूर्तीकडे पाहतच त्याची गोड विनवणी. वेडे आहात का? हा. मिठी घट्ट होतच होती की मम्मा. जिन्यावरून जियाची हाक. डोळे मोठे करतच गडबडीतच ढकलले त्याला दूर. जिन्याकडे पाठ असणाऱ्या डॅडच्या आड मिठीत दडलेली मम्मा काही जियाला दिसली नाही. हा, बोल ग. केसावरून हात फिरवत पांघरूण सारखे करतोय असे भासवले. मम्मा, मी पण बाप्पाजवळ झोपणार. जियाचं जवळ येत सांगणं. डॅड, मी पण.
आर्याही स्वतःचं पांघरुण घेऊन धावत आलीच. ओके, सब यही सोते हैं. मेघाकडे पाहून डोळे मिचकावतच त्याचं मिश्किल हसू, आणि ती काही म्हणायच्या आधीच वर जाऊन गेस्ट रूमच्या कपाटातून 2 मोठ्या गाद्या तो घेऊन आला. लिव्हिंग रूम मध्ये अंथरल्या आणि त्यावर जिया आर्याच्या आनंदी उड्या. मम्मा, झोपूया ना? मुद्दाम हसत विचारलंच. लग्नाच्या पहिल्या रात्रीची आठवण काढत लिव्हिंग रूम मध्ये त्याच्या कुशीत आर्या आणि तिच्या कुशीत जिया घेऊन झोपलेले दोघे. फक्त देवाजवळचा तेवणारा दिवा आणि त्या मंद प्रकाशात यांच्या नजरेच्या गप्पा. मेघा, मैं आऊ क्या आपके पास? राजीव, झोपा आता गप. मुली झोपण्याची वाट बघत तो जागाच. एवढे दटावूनही काही काळाने गाढ झोपलेल्या तिला जाणवला त्याच्या हातांचा विळखा. थकलेल्या तिनेही जियाभोवतीची मिठी सोडत त्याच्या कुशीचा आधार घेतलाच. थोडा वेळच हं? हेही झोपेत पुटपुटली. येस जान, बस थोडा वेळ. तिच्या गाली ओठ टेकवतच तोही गुडूप झाला. रविवारचा दिवस तर सगळ्यांसाठीच व्यस्त होता. मम्मीजी आणि आईने ठरवलेला गणेश याग होम. मंत्रोच्चाराने मेहरावीला दुमदुमले आणि होमाच्या धुराने त्याचे डोळे चुरचुरले. हे सगळे का करायचे? बेसिक प्रश्न होताच. मम्मीजींची इच्छा होती तर करूया ना. तिचं साधं सोपं स्पष्टीकरण. का उगाच नकार देऊन दुखवायचं मम्मीजींना? जवळचे सर्वच जण पूजेला हजर. प्रिया, प्रदीप आणि पूरब, रश्मीही. होमानंतरच्या आरतीची रंगतच न्यारी. जवळजवळ 70 लोक एकत्र आरतीला मेहराविलामध्ये. मेघासोबत मोठ्या खणखणीत आरती म्हणणाऱ्या पूरबवर राजीवचा विशेष राग. मला आरती येत नाही और ये मुझे चिडा रहा है. आरती जेवणे उरकताच प्रिया हिला पकडूनच वर घेऊन आली आणि हातात सोपवली मोठी शॉपिंग बॅग. हे काय आहे? गिफ्ट रॅप केलेला बॉक्स पाहून मेघाही गोंधळली. स्पेशल शॉपिंग डार्लिंग. डोळे मिचकावतच गोड हसली. तू पण म्हणजे असं? प्रियाने नकळतच सोडवलेला तिचा शॉपिंग प्रश्न. आनंद तर झालेला, पण व्यक्त करण्यास शब्द अपुरे. एन्जॉय युअर हनीमून. घट्ट मिठी मैत्रिणींची. आनंद अश्रूंना वाट मोकळी. अहो, जायलाच हवं का? आठवड्याभरची त्याची बॅग भरताना डोळे पाणावलेले. पाहुणे परतले, जेवणे उरकली. अन्याने हळूच उद्या सकाळी हुबळीला जाणार आहे हे तिला सांगितले. तेही 5 दिवसांसाठी. शनिवारी दुपारी परत येईल आणि आठवडाभर तो इथे नाही या विचारानेच मन गलबललं. मेघा, सोलर इज अ फ्युचर. हो, माहीत आहे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट वाचला आहे मी. हुबळी प्लांट में कुछ इशू आ रहे हैं. गवर्नमेंट एजेंसी से ऑफिसर्स आर विजिटिंग. हमें प्रोडक्शन स्टार्ट करना है. ये अप्रूवल हमें चाहिए. मुझे जाना होगा मेघा. माथ्यावर थोपटतच समजावलं. अहो, पण गणपती, बुधवारी विसर्जन आहे आणि तुम्ही नाही. मेघा, त्यांचा मेल काल रात्री आला. सरप्राईज व्हिजिट प्लॅन आहे. आय कांट से नो. ते लोक उद्या संध्याकाळी पोहोचणार. आय हॅव टू रीच टुमॉरो मॉर्निंग. त्याचं अजिजीने समजावणं. समजतंय. स्वतःला सावरतच बॅग पॅक केली. बाप्पाजवळ झोपायची रिक्वेस्ट राधाताईंना करतच ती तिथेच थांबली. त्याच्या मिठीतही एक रात्र. त्याच्या दुराव्या आधीची. डॅड आता आठवडाभर नाही जाणवून सकाळी चिमण्याही हिरमुसल्याच. पण डॅड मम्मा असंही ऑफिसला जाणारच होते ना हे राजीवने समजावता क्षणी खुदकन हसल्याही. त्याला एअरपोर्टवर सोडून निघताना पाय तिथेच घुटमळत होते. कारमध्येही घट्ट हात धरून बसलेली. आणि सकाळी बेडरूम बाहेर पडण्यापूर्वीचा दीर्घ किस. त्याचा टाय बांधून देण्याचा बहाणा करत उंचावलेल्या डगमगत्या टाचांची आणि तिच्या थरथरत्या ओठांची त्याच्या ओठांपर्यंत पोहोचण्याची धडपड. तिला मिठीत उचलून घेत
तिच्या किसच्या गडबडीचा प्रश्न त्यानेच सोडवला. तिला निरोप देत गेटकडे निघालेल्या त्याला तसेच जाऊन पाठवून मिठीत घ्यावे ही इच्छा होतीच. पण एअरपोर्टवर आहोत हेही भान होते. त्याला एअरपोर्टला सोडून ऑफिस तर गाठले, पण मन काही रमत नव्हते. कधी त्याच्या रिकाम्या केबिनशी घुटमळत होते, कधी जिन्यावर त्याला शोधत होते. कॉन्फरन्सच्या खुर्चीवर कधी त्याचा भास, तर तो हळूच येऊन हाक देईल ही आस. 3ही दिवस असेच गेले. तो तिकडे व्यस्त अन हिची त्याला लवकरात लवकर भेटायची तळमळ. पुढे ढकलाव्या लागलेल्या मधुचंद्राने तर ही भेटीची ओढ कैक पटीने वाढवलेली. रोज रात्री तासभर व्हिडिओ कॉलवर गप्पा असायच्या, पण त्याने स्पर्शाची ओढ कशी पूर्ण व्हावी. मिस यू लॉट म्हणत त्याने स्क्रीनवर टेकवलेल्या ओठांनीही ती तहान भागत नव्हती, उलट वाढतच होती क्षणाक्षणाला, कणाकणाने. बुधवार संध्याकाळ. बाप्पाला निरोप द्यायचा क्षण. असू दे ना अजून थोडा वेळ. जिया आर्याचा हट्ट. पण मग आजी आणि दादीजींनी समजावलेच. 4 फूट उंच चौरस कुंडी, पाण्याने भरलेली, गुलाब पाकळ्यांनी सजलेली, बाप्पाच्या विसर्जनास बागेत सज्ज होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. रडत रडतच आजो आणि दादाजींच्या हाताला हात लावतच विसर्जन पार पडले. बराच वेळ दोघी पायऱ्यांवरच बसून होत्या. बाप्पाला पाण्यात विलीन होताना बघून दोघींचे डोळे पाणावलेले. पण बाप्पाचा अंश असलेले ते पाणी मगने एक एक झाडाला घालताना खुशही होत्या. बाप्पा इथेच आहे आपल्या सोबत हा विश्वासही होताच. जेवणे करून लिव्हिंग रूम मध्येच गप्पा करत बसलेले सगळे, अन पापाजींचा मोबाईल खणखणला. कब कैसे. समोरच्या व्यक्तीशी बोलताना पापाजींच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव, अन एक क्षण हिच्याच काळजात धडधडलं. राजीव. दीदी इज नॉट वेल, आईसीयू में है, सांस लेने में तकलीफ है. मोठ्या बहिणीविषयी बोलताना पापाजींचा आवाज गहिवरलाच. अरे तुझे चिंता ना करो, कुछ नहीं होगा, शी विल बी फाइन. पापाजींना भीतीने खचलेले पाहून मम्मीजी खंबीर झाल्याच. लास्ट इयर हार्ट अटॅक. मोघम सांगतानाही डोळ्यात पाणी, जीव अस्वस्थ. पापाजी तुम्ही आणि मम्मीजी जाऊन भेटून या. त्यांची हतबल अवस्था पाहावे ना. आणि तिनेच उपाय सुचवला. हो रीमाजी जाऊन या तुम्ही चंदीगडला. जिया आर्या आणि मेघा राहतील आमच्या सोबत. आम्ही झिरकॉनला घेऊन जातो तिघींना. असेही राजीव इथे नाहीत. आईनेही समजावले. अन बराच वेळ घाबरून हे सगळं संभाषण ऐकणाऱ्या जिया आर्या मनातून खुश. अजून 4 दिवसांची सुट्टी बाकी होती आणि झिरकॉनला जायला मिळणार होते. रात्रीच्या कॉलमध्ये त्याच्यापासून हे सर्व लपवून ठेवायचे होते. त्याला टेन्शन नको हा विचार मनात. सकाळी लवकरचेच चंदीगड फ्लाईट. मुलींचे आवरून बॅग्स भरून त्यांना आई बाबांसोबत झिरकॉनला पाठवलं. आणि मम्मीजी पापाजींना सोडायला ती स्वतः एअरपोर्टवर. बुवाजी आयसीयू मध्ये आहेत याची भीती आणि दडपण मनावर होतच. देवा बुवाजींना काहीही होऊ नये हाच धावा मनात होता दिवसभर. पण 4 वाजताच मम्मीजींचा फोन आला. बुवाजी आता ठीक आहेत, श्वासोश्वास स्थिरावला आहे, बोलल्या आमच्याशी. हे ऐकून तर वॉशरूम मध्ये जात मनसोक्त रडली. दिवसभराचं दडपण वाहून गेलं अश्रून वाटे. आणि आता हायसे वाटत होते. 5 दिवसांचा गणेशोत्सवाच्या धावपळीचा ताण आणि बुवाजींची काळजी. कामात असंही दिवसभर लक्ष नव्हते. 5:30लाच ती घरी निघाली. आज ट्रॅफिकही नव्हते आणि 5:15लाच घरी पोहोचली मेहरा विलावर. आई बाबा झिरकॉनला बोलावत होते, पण असंही मला उद्या उठून ऑफिसलाच जायचे आहे. एका रात्रीच्या झोपण्यासाठी बॅग भरा, तिकडे जा. थोडासा कंटाळाच आला. शुक्रवारी संध्याकाळी येते, मग वीकेंडभर राहू सोबत. हे आई बाबांसोबत चिमण्यांनाही समजावले. त्या तर खुश. रविवारपर्यंत आजी आजोबांजवळच राहायचे. आज पहिल्यांदाच
रिकाम्या मेहराविलात पाऊल ठेवत होते. दर दिवशी मम्मा डॅड करून हाक देणाऱ्या चिमण्या आज नव्हत्या. ती एकटीच असणार घरी. जेवणाची काहीच चिंता नाही या विचाराने विभा आणि भारती दिदींनाही सुट्टीच दिली. पण भूक करत छोटं पिल्लू धावत आलंच मम्माकडे. बहुरानी मैं चलता हूं. सिम्बासाठी घरी थांबलेले शंभू काका त्यांनीही निरोप घेतला आणि आता घरात हे दोघेच, मम्मा आणि सिम्बा. सिम्बू, आज आपण दोघेच घरात. तुझ्या दोन्ही सिस्टर्स सोडून गेल्या ना? दुष्टच आहेत दोघी. पाण्याचा ग्लास घेण्यास किचनकडे निघाली. त्याच्याशी बडबड करत, अनुभव करत त्याचा होकार. चहा ठेवला गॅसवर आणि फ्रीज उघडले. काल रात्रीची पनीरची भाजी, नंतर डाळ भातचा कुकर लावून स्वतःपुरता. हा विचार करतच चहाचा कप घेऊन बाहेर आली. खरं तर झिरकॉनला जाता आलं असतं, पण का कोणास ठाऊक, आता हेच घर आपलंसं वाटतं. कम्फर्ट झोन आहे हे. विचार करतच सोफ्याला टेकून बसली आणि सिम्बाचे डोके मांडीवर, त्याला कुरवाळतच एका हाताने चहाचे हलके घोट. राजीव, तुमचा दुपारी फोन आला 1 वाजता. त्यानंतर काहीच मेसेज नाही. रोज तर तासातासाने काही ना काही मेसेज करून सांगत असता. न राहवून फोन डायल केला. रिंग तर झाली संपूर्ण, पण उचलला नाही. 6:30 झालेत. अजून काम संपलं नसेल. आज रिव्ह्यू रिपोर्ट मिळणार होता. रात्रीच्या फोनमध्ये आनंदाची बातमी कळेल. चहाही घेऊन झाला. अन आता काय करावे हा प्रश्न त्याची सारखी येणारी आठवणही बेचैन करत होती. काम करायचे का? नाही, आत्ता मूड नाही, रात्री करू. असंही राजीव, तुमच्या कुशीशिवाय झोपही येत नाहीच. अन अचानक आठवलं काहीतरी. पर्स उचलतच बेडरूमकडे निघाली. प्रियाने दिलेले गिफ्ट गणपतीच्या गडबडीत उघडून पाहिलेच नव्हते. आत्ता योग्य संधी. एकदा ट्राय तर करायला हवेच. आपल्यालाच आवडले नाहीत तर बॅगमध्ये भरायलाच नको. घाईतच गिफ्ट पॅक उघडले. सॅटिनच्या अगदी गुडघ्यापर्यंतच्या उंचीच्या मखमली नाईटीज, खांद्यावरचा छोटासा स्ट्रॅप अन खोल गळे पाहूनच डोळे विस्फारले. देवा, काय हे? ही प्रिया पण ना, जरा पायापर्यंत लांब तरी आणायची ना. हे कसं घालू? ट्राय करण्याचा विचारही दूर केला. पण अजून एक बॉक्स उघडायचा बाकी होता. पण त्या बॉक्समधील गोष्ट पाहून डोळे आनंदले. साडी घाईतच बाहेर काढली अन अंगावर टाकून पाहिली. शिफॉनच्या साडीचा मौसूद स्पर्श शहारे उमटवून गेला अन सोबतचे परफेक्ट शिवलेले ब्लाउज अचंबित करून गेले. स्लीवलेस? पण मी तर कधीच स्लीवलेस ब्लाउज घालत नाही. प्रियाच्या आगाऊपणावर राग आला. पण साडी म्हणजे वीक पॉइंट आणि ती ट्राय केल्या वाचून राहावे ना. सिम्बू, जा थोडा वेळ तिकडे बाल्कनीत बस. तिचं सांगितलेलं अक्षर न अक्षर ऐकणारा सिम्बा लुटू लुटू चालत बाल्कनीत बसला आणि हिने मोबाईलवर आवडीची प्लेलिस्ट सुरू केली. शिफॉनच्या साडीवरील ब्लाउज घालतच होती की गाण्याचे बोल सर्वांगावर शहारे उमटवून गेले. जरा जरा बहकता है, महकता है आज तो मेरा तन बदन. मैं प्यासी हूँ, मुझे भर ले अपनी बाहों में है मेरी कसम. तुझको सनम दूर कहीं ना जा, ये दूरी कहती है पास मेरे आ जा रे, आ जा रे. शेवटचे हुक लावून स्वतःलाच न्याहाळले आरशात. छान दिसतो आहे. स्वतःच स्वतःला पावती. आधी कधी का नाही घातला याची खंतही. गळा जरा जास्तच खोल आहे का? असू दे, त्यात काय, पदर तर असणारच ना. आणि पदर घसरला तर? विचारानेच डोळे मिटत दीर्घ श्वास. भरभर साडी नेसून हातावर झुलणारा पदर सावरतच गोल गोल गिरकी आरशासमोर. स्वतःचं हे नवं रूप भावलं मनाला. राजीव, तुम्ही आत्ता इथे हवे होतात हो.
मला बघायला. सांगा ना कशी दिसते आहे. हनीमूनला ही साडी घेऊ ना? तुमची तर फेवरेट आहे साडी, हो ना? गाण्याच्या पुढील ओळी ऐकून तर तगमग अजूनच वाढली. त्याच्या स्पर्शाला आठवतच बेडवर झोकून दिलं स्वतःला, गाण्यांच्या ओळी अनुभवत. यूं ही बरस बरस काली घटा बरसे, हम यार भीग जाए इस चाहत की बारिश में, मेरी खुली खुली लटों को सुलझाए तू अपनी उंगलियों से, मैं तो हूँ इसी ख्वाहिश में. सर्दी की रातों में हम सोए रहे एक चादर में, हम दोनों तन्हा हो ना कोई भी रहे इस घर में. जरा जरा महकता है बहकता है आज तो मेरा तन बदन, मैं प्यासी हूँ मुझे भर ले अपनी बाहों में. अन कानावर पडला बेलचा आवाज. गाण्यात बेल कुठून आली? भास असेल. दुर्लक्ष केलं. पुन्हा दोनदा वाजली अन ही गडबडून उठून बसली. गाणे बंद केले आणि भो भो करत सिम्बा बाल्कनीतून आत. त्याच्या अति तीक्ष्ण कानांनीही बेल ऐकलेली अन जणू सांगू पाहत होता, आलंय कोणीतरी. बेडरूमच्या बंद दारावर पाय रोवत त्याचा दार उघडण्याचा प्रयत्न. अरे थांब, मी उघडते. इथे अजून 3दा बेल वाजली. कोण बावळट आहे हे? अजितजींनी कोणाला हात सोडले? श्वेता किंवा अभि तर नाही ना? स्वतःशीच पुटपुटत दार उघडले. सिम्बा धावला बाहेर. पण हिला जाणीव झाली ते अंगावरील विचित्र साडीची. ठण ठण वाजणाऱ्या बेलने अन भू भू करणाऱ्या सिम्बाच्या घाईने साडी बदलायलाही वेळ नव्हताच. वॉर्डरोब मधील शाल काढून पांघरली अन तीही जिने घाईतच उतरली, मनात चिडचिड करतच, त्या बेल वाजवणाऱ्या आगाऊ व्यक्तीच्या नावाने. अभि श्वेता माझ्या हातचा फटका खाणार आहेत. रागातच दार उघडलं अन जागीच स्तब्ध. तुम्ही? विस्फारलेल्या डोळ्यांचा प्रश्न. येस जान, त्याच्या मिश्किल डोळ्यांचं उत्तर.